नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गाईच्या चिका दुधापासून खरवस कसं बनवायचं ते। खूप छान वड्या पडतात। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण याच्यामध्ये गाईचा चिका घेतलाय। हा चिका आपण थंडच घ्यायचे, गरम करून घ्यायचं नाहीये। थंडच चिका आपण यूज करणार आहोत। गाईचा चिका घेतलेला आहे आता आपण इथे डब्यामध्ये ओतणार आहोत। इथे मी अर्धा लिटर गाईचा चिका घेतलेला आहे। आता अर्धा लिटर इथे आपण चिका घेतलेला आहे। अर्धा लिटर चिक्यासाठी आता आपण 1 लिटर साधं दूध गाईचं वापरणार आहोत। ते सुद्धा थंडच घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर घालणार आहोत। एक 1.5 चमचा आपण विलायची पावडर घालणार आहोत। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालणार आहोत। तुम्ही साखर सुद्धा वापरली तरी सुद्धा चालणार आहे। कलरिंग साठी आपण याच्यात थोडंसं केसर घालणार आहोत। आता आपले हे जे खरवस आहे ते आपण कुकरला लावणार आहोत। आता आपण हे कुकरला 6 शिटी करून शिजून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता आपलं खरवस असं तयार आहे। छान असं मस्त झालेलं आहे। आता आपण हा सुरीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत। आता हे तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या अशा सर्व कट करून तयार झालेल्या आहेत। एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते। हे तुम्ही पाहू शकता आपली वडी कशी छान पडलेली आहे। मस्त अशा आपल्या वड्या पडतात। तुम्ही हे खरवस नक्की ट्राय करून बघा घरी। आता तुम्ही पाहू शकता आपलं खरवस किती छान झालंय। मस्त अशा त्याच्या वड्या पडलेल्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही हा घरच्या घरी मस्त असा खरवस तुम्ही नक्की ट्राय करा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।